तर मित्रांनो, एका नव्या स्पेशल सुपर क्लासमध्ये आपले स्वागत आहे आणि आज मी आपल्याला एक गुड न्यूज देऊ इच्छितो की आपल्या या चॅनलचा ई-बुक आलेला आहे, ज्यामध्ये आपल्याला एम-पी-एस-सी लेवलचे 15,000 प्लस जी-के क्वेश्चन्स मिळतील. येणाऱ्या प्रत्येक भरतीच्या दृष्टिकोनातून काढलेले प्रश्न असतील आणि त्यामुळे आपल्याला तो ई-बुक हवा असेल, इच्छुक असाल तर त्याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे. डिस्क्रिप्शन आपल्याला समजत नसेल तर आपण हा जो व्हिडिओ पाहत आहात त्या व्हिडिओच्या नावावर क्लिक करा, आपल्याला एक लिंक मिळेल ई-बुकचा. तर आपण इच्छुक असाल तर ते ई-बुक नक्कीच घ्यायचं आहे. तर या सुपर क्लासला सुरुवात करूया. सर्वात पहिला प्रश्न पाहूया. प्रश्न या ठिकाणी आपल्या समोर असा आहे: बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी दिली होती ते सांगायचं आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी किंवा समाजसुधारकांनी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सयाजीराव गायकवाड यांनी जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती एक दिलेली होती. पुढचा प्रश्न: बाबासाहेब आंबेडकर यांनी कोणत्या विषयामध्ये एम-ए केले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी खालीलपैकी कोणत्या विषयामध्ये एम-ए केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, अर्थशास्त्र या विषयामध्ये जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एम-ए ची एक डिग्री केलेली होती. तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशात गेलेले होते ते सांगायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी कोणत्या देशात गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, जर्मनी हा जो देश आहे या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कायद्याचा अभ्यास करण्यासाठी एक गेलेले होते. पुढचा प्रश्न आपल्या समोर: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर त्यांनी कोणत्या देशात शिक्षणासाठी गेलेले होते ते सांगायचं आहे. बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर ते कोणत्या देशात शिक्षणासाठी गेलेले होते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अमेरिका या देशामध्ये जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 25 रुपये शिष्यवृत्ती मिळाली तेव्हा ते त्या देशामध्ये शिक्षणासाठी गेलेले होते. पुढचा प्रश्न: दुधामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण हे सर्वात जास्त समाविष्ट असते? दुधामध्ये खालीलपैकी कशाचे प्रमाण सर्वात जास्त प्रमाणामध्ये समाविष्ट झालेले असते? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. कॅल्शियमचे जे प्रमाण आहे ते दुधामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये एक समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न: 16 ग्लास पालक ज्यूसमध्ये जेवढे कॅल्शियम असते तेवढे दुधाच्या किती ग्लासमध्ये असते ते सांगायचं आहे. 16 ग्लास पालकच्या ज्यूसमध्ये जेवढे कॅल्शियम असते तेवढे दुधाच्या किती ग्लासमध्ये असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, जेवढे 16 ग्लास पालकच्या ज्यूसमध्ये कॅल्शियम असते तेवढे दुधाच्या एका ग्लासमध्ये कॅल्शियम समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर या ठिकाणी काय आहे. जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे ते सांगायचं आहे. मित्रांनो, जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. चिनाब ही जी नदी आहे या नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज एक बांधण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न: वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय संबोधले जात असते? वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला खालीलपैकी काय एक संबोधले जात असते? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. मित्रांनो, वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला जे आहे संप्लवन असे एक संबोधले जात असते. पुढचा प्रश्न: गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू करण्यात आलेले होते? गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र एक सुरू करण्यात आलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, मराठा हे जे वृत्तपत्र आहे गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने सुरू करण्यात आलेले एक वृत्तपत्र बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया समोर काय आहे. लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने कोणते वृत्तपत्र सुरू केले होते ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मित्रांनो, केसरी हे जे वृत्तपत्र आहे लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न: लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एकूण किती वृत्तपत्र सुरू केलेले होते ते सांगायचं आहे. लोकमान्य टिळक यांनी गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एकूण किती वृत्तपत्र सुरू केलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. लोकमान्य टिळक यांनी 2 जे वृत्तपत्र आहेत ते गोपाळ गणेश आगरकर यांच्या मदतीने एक सुरू केलेले होते. पुढचा प्रश्न:
मोतीबिंदू हा आजार मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. मोतीबिंदू हा आजार मानवी शरीरातील कोणत्या अवयवाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. मोतीबिंदू हा जो आजार आहे तो मानवी शरीरातील डोळे या अवयवाशी संबंधित असलेला एक आजार बनलेला आहे. पुढचा प्रश्न आपल्यासमोर मोतीबिंदू हा आजार जो आहे डोळ्यामध्ये कशाच्या दोषामुळे निर्माण होत असतो. मोतीबिंदू हा आजार जो आहे तो डोळ्यामध्ये कशाच्या कमतरतेमुळे किंवा दोषामुळे निर्माण होत असतो. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. नेत्रभिंगाच्या दोषामुळे जे आहे तो मोतीबिंदू हा जो आजार आहे तो डोळ्यामध्ये एक निर्माण होत असतो. पुढचा प्रश्न आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस कोणत्या दिवशी एक साजरा करण्यात येत असतो ते सांगायचं आहे. आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस हा खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जात असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. 30 जानेवारी हा जो दिवस आहे या दिवसामध्ये आंतरराष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन दिवस एक साजरा केला जात असतो. पुढचा प्रश्न या ठिकाणी हँड इन हँड हा युद्ध सराव कोणत्या 2 देशादरम्यान झालेला आहे किंवा आहे ते सांगायचं आहे. हँड इन हँड हा युद्ध सराव खालीलपैकी कोणत्या 2 देशांदरम्यान झालेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. भारत चीन या 2 देशादरम्यानचे आहे हँड इन हँड हा एक युद्ध सराव झालेला आहे. पुढचा प्रश्न नासा ही प्रसिद्ध अंतरिक्ष कंपनी जगातील कोणत्या देशाची आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. नासा ही प्रसिद्ध असलेली अंतरिक्ष कंपनी जगातील कोणत्या देशाची आहे. आणि या सोप्याच्या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला रोजच्या सुपर क्लास सारखा विचारलेला आहे. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिलेले असेल तर नक्कीच पाहतील. त्यामुळे पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर या ठिकाणी काय आहे. लॉर्ड वेलेस्ली यांनी खालीलपैकी कोणती पद्धत सुरू केलेली होती ते सांगायचं आहे मित्रांनो. लॉर्ड वेलेस्ली यांनी खालीलपैकी कोणती पद्धत एक सुरू केलेली होती. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. लॉर्ड वेलेस्ली यांनी जे आहे तैनाती फौजेची एक पद्धत सुरू केलेली होती. पुढचा प्रश्न पाहूया. प्रथिनांचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त असते ते सांगायचं आहे. प्रथिनांचे प्रमाण हे खालीलपैकी कोणत्या पिकामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये असते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. सोयाबीन हे जे पीक आहे या पिकामध्ये प्रथिनांचे प्रमाण हे सर्वात जास्त प्रमाणामध्ये एक समाविष्ट झालेले असते. पुढचा प्रश्न क्लोरोफॉर्म हा गॅस खालीलपैकी कशासाठी वापरण्यात येत असतो ते सांगायचं आहे मित्रांनो. क्लोरोफॉर्म हा गॅस खालीलपैकी कशासाठी एक वापरण्यात येत असतो. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. बेशुद्धीसाठी जे आहे क्लोरोफॉर्म हा एक गॅस वापरण्यात येत असतो. पुढचा प्रश्न कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे ते सांगायचं आहे. कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे एक रासायनिक नाव आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जीवनसत्व डी हे जे जीवनसत्व आहे कॅल्सिफेरॉल हे याचे एक रासायनिक नाव ठेवण्यात आलेले आहे. पुढचा प्रश्न कोणता प्राणी 5 मजली इमारतीवरून जरी पडला तर त्याला काहीच होत नसते ते सांगायचं आहे मित्रांनो. खालीलपैकी कोणता असा एक प्राणी आहे जो की 5 मजली इमारतीवरून जरी पडला तर त्याला काहीच होत नसते. ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. उंदीर हा जो जीव किंवा प्राणी जो आहे 5 मंजली इमारतीवरून जरी पडला तर त्याला एक काहीच होत नसते. पुढचा प्रश्न पाहूया. तारापूर प्रकल्प हा भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे. तारापूर प्रकल्प हा भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील मित्रांनो. तारापूर प्रकल्प जो आहे तो भारतातील महाराष्ट्र या राज्यामध्ये एक म्हणजेच आपल्याच राज्यामध्ये एक स्थित झालेला आहे. पुढचा प्रश्न महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी खालीलपैकी कोणते शहर आहे ते सांगायचं आहे. महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी हे खालीलपैकी कोणते शहर आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. महाराष्ट्रातील कोल्हापूर हा जो जिल्हा किंवा शहर आहे महाराष्ट्राची एक ऐतिहासिक राजधानी असलेले एक शहर बनलेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. नवेगाव डोंगर रांग महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. नवेगाव डोंगर रांग ही महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ऑप्शन क्रमांक मित्रांनो आपल्यासमोर 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील गोंदिया हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये नवेगाव डोंगर रांग एक स्थित झालेली आहे. पुढचा प्रश्न दोम हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी
खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे किंवा स्थित आहे ते सांगायचं आहे. धोम हे प्रसिद्ध धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील मित्रांनो. कृष्णा ही जी नदी आहे या नदीवर धोम हे प्रसिद्ध धरण स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, धोम हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणाजवळ स्थित असलेले आहे ते सांगायचं आहे. धोम हे प्रसिद्ध धरण महाराष्ट्रातील कोणत्या ठिकाणात जवळ स्थित झालेले आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो 1 योग्य राहील. धोम हे जे प्रसिद्ध धरण आहे वाई या ठिकाणाजवळ स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने कृषी विद्यापीठ स्थापन झालेले आहे ते सांगायचं आहे. खालीलपैकी कोणत्या एका व्यक्तीच्या नावाने कृषी विद्यापीठ स्थापन झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. पंजाबराव देशमुख यांच्या नावाने जे आहे कृषी विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे ते सांगायचं आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. महाराष्ट्रातील अकोला हा जो जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाल्याने सर्वात पहिले अधिवेशन काँग्रेसचे कोणत्या ठिकाणी भरले होते? 1885 मध्ये काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सर्वात पहिले काँग्रेसचे अधिवेशन कोणत्या ठिकाणी भरलेले होते? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. मुंबई या ठिकाणी जे आहे 1885 मध्ये काँग्रेसची जेव्हा स्थापना झाली तेव्हा सर्वात पहिले काँग्रेसचे अधिवेशन भरवण्यात आलेले होते. पुढचा प्रश्न, रेल्वेचे चाक बनवण्याची फॅक्टरी खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? रेल्वेचे चाक बनवण्याची फॅक्टरी ही खालीलपैकी कोणत्या शहरात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील मित्रांनो. भारतातील बेंगलोर हे जे शहर आहे या शहरामध्ये रेल्वेचे चाक बनवण्याची फॅक्टरीची स्थापना झालेली आहे. पुढचा प्रश्न, अहमद निजामशहा यांनी खालीलपैकी कोणत्या शहराची स्थापना केलेली आहे? अहमद निजामशहा यांनी खालीलपैकी कोणत्या शहराची स्थापना केलेली आहे? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. अहमद निजामशहा यांनी जे आहे प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर शहराची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न, बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी गोळ्या झाडल्या होत्या ते सांगायचं आहे मित्रांनो. बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी गोळ्या झाडलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील मित्रांनो. मंगल पांडे यांनी जे आहे बराकपूर छावणीतील इंग्रज अधिकाऱ्यावर गोळ्या झाडलेल्या होत्या. पुढचा प्रश्न, जगातील कोणता देश आहे कुंगफू मध्ये विश्व प्रसिद्ध झालेला आहे ते सांगायचं आहे. जगातील कोणता असा देश आहे जो की कुंगफू मध्ये विश्व प्रसिद्ध देश बनलेला आहे? ऑप्शन क्रमांक 3 योग्य राहील. जगातील चीन हा जो देश आहे कुंगफू मध्ये विश्व प्रसिद्ध असलेला देश बनलेला आहे. बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे ते सांगायचं आहे मित्रांनो. या ठिकाणी बन्नारपट्टा राष्ट्रीय उद्यान हे भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील कर्नाटक हे जे राज्य आहे या राज्यामध्ये बन्नारपट्टा हे राष्ट्रीय उद्यान स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, या ठिकाणी गुरुशिखर हे प्रसिद्ध शिखर भारतातील कोणत्या राज्यात स्थित आहे? गुरुशिखर हे प्रसिद्ध शिखर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते किंवा स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील राजस्थान हे जे राज्य आहे या राज्यामध्ये गुरुशिखर हे प्रसिद्ध शिखर स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न पाहूया आपल्या समोर. या ठिकाणी काय आहे? प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर भारतातील कोणत्या राज्यात येते ते सांगायचं आहे. प्रसिद्ध असलेले कळसुबाईचे शिखर भारतातील कोणत्या राज्यात येते? आणि या सोप्याशा प्रश्नाचं उत्तर मित्रांनो आपल्याला कॉमेंट करून नक्की सांगायचं आहे. एक क्वेश्चन्स मी आपल्याला विचारलेला आहे रोजच्या सुपर क्लास सारखा. उत्तर येत असेल तर नक्कीच कॉमेंट करा, कारण ज्यांनाही उत्तर येत नाही ते सर्व विद्यार्थी कॉमेंट सेक्शनला व्हिजिट करून आपण जर उत्तर दिले तर नक्कीच पाहतील. त्यामुळे तर पाहूया पुढचा प्रश्न आपल्या समोर. या ठिकाणी काय आहे? ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी किती टक्के जागा राखीव असतात? ग्रामपंचायतीमध्ये महिलांसाठी एकूण किती टक्के जागा ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहे? ऑप्शन क्रमांक मित्रांनो या ठिकाणी 1 योग्य राहील. ग्रामपंचायतीमध्ये जे असतात त्या महिलांसाठी 50% एवढ्या जागा राखीव ठेवलेल्या असतात. पुढचा प्रश्न, ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या असतात? ग्रामपंचायतीमध्ये इतर मागासवर्गीयांसाठी किती टक्के जागा ह्या राखीव असतात? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ग्रामपंचायतीमध्ये 27% एवढ्या ज्या जागा असतात इतर मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवलेल्या असतात. पुढचा प्रश्न पाहूया.
ग्रामपंचायतीचा अध्यक्ष खालीलपैकी कोणती व्यक्ती असते? ग्रामपंचायतीचा अध्यक्ष हा खालीलपैकी कोणती एक व्यक्ती असतो? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. ग्रामपंचायतीचा जो अध्यक्ष असतो तो सरपंच हा एक व्यक्ती बनलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया आपल्यासमोर काय आहे. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागत असते? ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय किती असावे लागत असते? ऑप्शन क्रमांक 2 योग्य राहील. ग्रामपंचायतीची निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराचे वय 21 वर्षे एवढे एक पूर्ण झालेले असावे लागत असते. पुढचा प्रश्न, विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे ते सांगायचं आहे. विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 1 योग्य राहील. भारतातील आंध्र प्रदेश हे जे राज्य आहे, राज्यामध्ये विशाखापट्टणम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर एक स्थित झालेले आहे. पुढचा प्रश्न, कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते ते सांगायचं आहे मित्रांनो. कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर भारतातील कोणत्या राज्यामध्ये येते? ऑप्शन क्रमांक 4 योग्य राहील. भारतातील पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे, या राज्यामध्ये कोलकाता हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर एक स्थित झालेले आहे. तर मित्रांनो, आजची ही स्पेशल सुपर क्लास आपल्याला कशी वाटली? इकडे तर एक नंबरची गॅरंटीच आहे की आपल्याला ही सुपर क्लास आवडलेलीच आहे. आणि आपल्याला एक रिमाइंडर देऊ इच्छितो की आपल्या चॅनलचा ई-बुक आपल्याला जर घेऊ इच्छित असाल, ज्यामध्ये MPSC लेवलचे 15,000 प्लस GK क्वेश्चन्स पाहाव्यास मिळतील आणि ते जर इच्छुक असाल घेण्यामध्ये, तर त्याचा लिंक आपल्याला या व्हिडिओच्या सुपर क्लासच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, तर जाऊन चेक करू शकता. तर मिळतो एका नव्या स्पेशल आणि फ्रेश सुपर क्लासमध्ये.